कल्पना करा, सकाळचे 6 वाजले आहेत. नेहमीप्रमाणे तुमचा अलार्म वाजण्याची वेळ झाली आहे. पण आज अलार्म वाजतच नाही आहे. मग तुम्ही झोपेतून उठता आणि मोबाईल हातात घेता. स्क्रीन पूर्ण काळी आहे. तुम्हाला वाटतं बॅटरी संपली असेल. तुम्ही चार्जर लावता, पण काहीच होत नाही. तुम्हाला यावर विश्वास बसत नाही. तुम्ही घरातील इतर लोकांचे फोन तपासता. तेही बंद. शेजारच्यांचे फोनही बंद. संपूर्ण शहरातील फोन बंद असतात. फक्त तुमचाच नाही तर पृथ्वीवरील प्रत्येक मोबाईल अचानक काम करेनासा झाला आहे. सुरुवातीचे काही तास लोकांना वाटते की ही तांत्रिक अडचण असेल. पण जसजसा वेळ पुढे जातो तसतसा लोकांमध्ये गोंधळ उडू लागतो. WhatsApp नाही, Instagram नाही, Facebook नाही, YouTube नाही, Google मॅप्स नाही, ऑनलाईन पेमेंट नाही. लोकं अक्षरशः अस्वस्थ होऊ लागतात. ज्यांची सकाळ सोशल मीडिया पाहून सुरू व्हायची त्यांना काय करावं हेच समजत नाही. दुकानदार रोख पैसे मागू लागतात. अनेकांना लक्षात येतं की त्यांच्या पाकिटात एकही रुपया नाही, कारण ते अनेक वर्षापासून फक्त UPI वापरत होते. दुसरीकडे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर चिंतेत पडतात. काही लोक दर 5 मिनिटांनी फोन चालू करण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडते. महत्त्वाच्या मीटिंग्ज रद्द होतात, अनेक कंपन्यांचे काम थांबते, डिलिव्हरी ॲप्स बंद पडतात, टॅक्सी बुकिंग ॲप्स बंद पडतात. अनेकांना आपल्या ऑफिसचा रस्ताच आठवत नाही, कारण ते नेहमी गुगल मॅप्स वापरत असतात. दुपारपर्यंत बँकांमध्ये गर्दी वाढते, कारण लोकांना ऑनलाईन व्यवहार करता येत नाही. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे लाखो फॉलोअर्स आहेत, पण आता ते कोणाशीही संपर्क साधू शकत नाहीत. यूट्यूबर्स नवीन व्हिडिओ अपलोड करू शकत नाही. लाईव्ह स्ट्रीमर्स लाईव्ह येऊ शकत नाहीत. जग अचानक खूप शांत झाल्यासारखं वाटू लागतं, पण या गोंधळामध्ये काही चांगल्या गोष्टीही घडायला लागतात. लोक घराबाहेर पडतात. ज्यांनी अनेक महिन्यांपासून शेजाऱ्यांशी बोलणं बंद केलं होतं, ते पुन्हा गप्पा मारू लागतात. काही जण आपल्या जुन्या मित्रांना प्रत्यक्ष भेटायला जातात. मुलं घराबाहेर खेळायला लागतात. मैदानं पुन्हा भरू लागतात. क्रिकेट, फुटबॉल, लगोरी, लपाछपी सगळे जुने खेळ पुन्हा जिवंत होतात. आई-वडिलांना एक गोष्ट जाणवते की मुलांच्या चेहऱ्यावर आज वेगळाच आनंद. कारण आज ते स्क्रीन समोर नाहीत, ते खऱ्या जगात खेळत आहेत. संध्याकाळी लोक घराच्या गच्चीवर जातात, आकाश पाहतात, सूर्यास्त पाहतात. पूर्वी हे क्षण फोटो काढण्यात जात होते. आज लोक ते क्षण जगत आहेत. रात्री संपूर्ण कुटुंब एकत्र बसतं. आज कोणाच्याही हातात मोबाईल नसतो. आजोबा जुन्या गोष्टी सांगतात, आई जुन्या आठवणी सांगते, वडील त्यांच्या बालपणाच्या कथा सांगतात आणि अनेक वर्षांनी कुटुंबातील लोक एकमेकांना मनापासून ऐकतात. आपण खरंच मोबाईल वापरत होतो की मोबाईल आपल्याला वापरत होता? दुसरा दिवस उगवतो. लोक अजूनही मोबाईल सुरू होण्याची वाट पाहत असतात. आणि अचानक सकाळी 8 वाजता सर्व मोबाईल एकाच वेळी सुरू होतात. स्क्रीन उजळतात. हजारो नोटिफिकेशन्स येतात. शेकडो मेसेज येतात. मिस कॉलची यादी दिसते. लोक आनंदित होतात. पण काहीतरी बदललेलं असतं. त्या एका दिवसाने त्यांना एक महत्त्वाचा धडा शिकवलेला असतो. तंत्रज्ञान आपल्या आयुष्यासाठी आवश्यक आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचे आहेत आपले नातेसंबंध, आपला वेळ, आपले कुटुंब, आपले मित्र आणि खऱ्या जगातील अनुभव. कारण मोबाईलशिवाय आपण जगू शकतो, पण माणसांशिवाय नाही. म्हणून आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वतःला एक नक्की प्रश्न विचारा. जर उद्या तुमचा मोबाईल पूर्ण एका दिवसासाठी बंद झाला, तर तुम्ही तो दिवस कसा घालवाल? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.